Good morning, student. After semi-solid dosage form ointment, we will see paste. Pastes are usually prepared by incorporating solids directly into a congealed system by ligation with a proportion of base to form paste-like mass. काय म्हटलेलं आहे? Pastes are usually prepared by incorporating solids directly into a congealed system by ligation with a proportion of base to form paste-like mass. Contains high percentage of insoluble solid, usually 50% or more, which are finely dispersed into a suitable vehicle. Paste adhere well to skin and are benefit in treatment of chronic lesions. पेस्टमध्ये काय म्हटलेलं आहे तर इट कंटेन्स हाय पर्सेंटेज ऑफ इनसोल्युबल सॉलिड युजली 50% और मोर विच आर फाइनली डिस्पर्स इंटू ए सुटेबल व्हेकल. त्यानंतर म्हटलेलं आहे पेस्ट अधेअर वेल टू स्किन अँड आर बेनिफिट इन ट्रीटमेंट ऑफ क्रोनिक लेशन्स. कशामध्ये तर ट्रीटमेंट ऑफ क्रोनिक लेशन्स. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पेस्ट. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पेस्टमध्ये म्हटलेलं आहे पेस्ट आर स्टिफर दॅन अदर सेमी सॉलिड डोसेज फॉर्म्स सच ॲज ऑइंटमेंट्स अँड क्रीम्स, हेन्स दे रिमेन स्टेबल ॲट साईट ऑफ ॲप्लिकेशन. काय म्हटलेलं आहे पेस्ट आर स्टिफर दॅन अदर सेमी सॉलिड डोसेज फॉर्म्स सच ॲज ऑइंटमेंट्स अँड क्रीम्स, हेन्स दे रिमेन स्टेबल ॲट साईट ऑफ ॲप्लिकेशन. Because of high power content, pastes are porous, hence perspiration can escape. काय म्हटलेलं आहे बिकॉज ऑफ हाय पॉवर कंटेंट्स पेस्ट्स आर पोरस, हेन्स पर्स्पिरेशन कॅन इस्केप. दे डू नॉट इंटरफेअर विथ दी नॉन इन्फेक्टेड एरियाज ऑफ दी स्किन. काय म्हटलेलं आहे दे डू नॉट इंटरफेअर विथ दी नॉन इन्फेक्टेड एरियाज ऑफ दी स्किन. त्यानंतर काय म्हटलेलं आहे दे आर कन्सिडरेबली लेस ग्रीसी व्हेन कम्पेअर टू ऑइंटमेंट्स. ज्यावेळेस ऑइंटमेंटसोबत पेस्टचं कंपॅरिझन केलं जाईल त्यावेळेस पेस्ट कशा आहेत तर लेस ग्रीसी दॅन ऑइंटमेंट्स. त्यानंतर म्हटलेलं आहे दे आर मोस्टली ॲप्लाइड ओव्हर मॉइस्ट लेशन ॲज दे पजेस गुड अधेसिव्ह प्रॉपर्टी टुवर्ड्स दी स्किन. काय म्हटलेलं आहे दे आर मोस्टली ॲप्लाइड ओव्हर मॉइस्ट लेशन्स ॲज दे पासेस गुड अधेसिव्ह प्रॉपर्टी टुवर्ड्स दी स्किन. त्यानंतर म्हटलेलं आहे मोस्ट ऑफ दी पेस्ट आर अनसुटेबल फॉर ट्रीटिंग स्काल्प कंडिशन्स बिकॉज दे आर डिफिकल्ट टू रिमूव्ह फ्रॉम दी हेअर. काय म्हटलेलं आहे मोस्ट ऑफ दी पेस्ट आर अनसुटेबल फॉर ट्रीटिंग स्काल्प कंडिशन्स बिकॉज दे आर डिफिकल्ट टू रिमूव्ह फ्रॉम दी हेअर. त्यानंतर आहे बेसेस यूज्ड फॉर पेस्ट. तर कोणते कोणते बेसेस पेस्टच्या प्रिपरेशनमध्ये यूज केले जातात तर हायड्रोकार्बन बेसेस एक्झाम्पल सॉफ्ट पॅराफिन अँड लिक्विड पॅराफिन यूज्ड ॲज ए बेस. वॉटर मिसिबल बेसेस त्यामध्ये आहे इमल्सिफाईंग ऑइंटमेंट इज यूज्ड ॲज ए बेस. अल्सो ग्लिसरीन इज अल्सो यूज्ड ॲज ए बेस. काय तर इमल्सिफाईंग ऑइंटमेंट इज यूज्ड ॲज ए बेस. अल्सो ग्लिसरीन इज अल्सो यूज्ड ॲज ए बेस. त्यानंतर आहे वॉटर सोल्युबल बेसेस त्यामध्ये आहे कॉम्बिनेशन ऑफ हाय अँड लो मॉलिक्युलर वेट PEG आर मिक्स टुगेदर ॲज ए बेस. काय म्हटलेलं आहे कॉम्बिनेशन ऑफ हाय अँड लो मॉलिक्युलर वेट PEG आर मिक्स टुगेदर ॲज ए बेस. त्यानंतर आहे फ्युजन मेथड.
काय आहे तर फ्युजन मेथड. फ्युजन मेथडमध्ये काय म्हटलेलं आहे, एनी पावडर पास थ्रू अंडर मेश नंबर 180. किती मेश नंबर तर 180. मेल्ट ॲज बेसेस अँड वॅक्सेस विथ कंटिन्युअस स्टरिंग. मेल्ट ऑल बेसेस अँड वॅक्स विथ कंटिन्युअस स्टरिंग. देन ॲड पावडर फॉर्म इन्ग्रेडियंट. काय तर देन ॲड पावडर फॉर्म इन्ग्रेडियंट. ॲड अँड अगेन कंटिन्युअस ऑर कॉन्स्टंट स्टरिंग अंटिल कूल. काय म्हटलं आहे, अँड अगेन कंटिन्युअस ऑर कॉन्स्टंट स्टरिंग अंटिल कूल. एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे झिंक अँड कोल टार पेस्ट. एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे तर झिंक अँड कोल टार पेस्ट. त्यानंतर आहे यूजमध्ये ट्रीटमेंट फॉर इक्झेमा. काय तर ट्रीटमेंट फॉर इक्झेमा. त्यानंतर एक्झाम्पल दिलेला आहे प्रिपेअर अँड डिस्पेन्स 100 ग्रॅम ऑफ ॲल्युमिनियम पेस्ट कंपाऊंड BPC. काय म्हटलेलं आहे, प्रिपेअर अँड डिस्पेन्स 100 ग्रॅम ऑफ ॲल्युमिनियम पेस्ट कंपाऊंड BPC. ॲल्युमिनियम पावडर 20 ग्रॅम, झिंक ऑक्साईड 40 ग्रॅम, लिक्विड पॅराफिन 40 ग्रॅम, मेक अ पेस्ट. डायरेक्शन स्प्रेड ऑन व्हाईट लिंट अँड अप्लाय टू दी अफेक्टेड एरिया. काय म्हटलेलं आहे, स्प्रेड ऑन व्हाईट लिंट अँड अप्लाय टू दी अफेक्टेड एरिया. मेथडमध्ये दिलेला आहे मिक्स ॲल्युमिनियम पावडर अँड झिंक ऑक्साईड इन ए मॉर्टर. ॲड लिक्विड पॅराफिन विथ ट्रायच्युरेशन thoroughly until smooth paste is obtained. Transfer to a suitable container, label and dispense. त्यानंतर आहे मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ पेस्ट. मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ पेस्ट. पेस्ट्स आर प्रिपेअर्ड बाय ट्रायच्युरेशन अँड फ्युजन मेथड्स जस्ट लाईक ऑइंटमेंट्स. काय म्हटलेलं आहे, पेस्ट्स आर प्रिपेअर्ड बाय trituration and fusion methods just like ointments. The trituration method is used only in those cases where the base is liquid or semi-solid. The fusion method is used when the base is semi-solid or solid in nature. These two methods has already been explained in detail under the topic of preparation of ointments. त्यानंतर बघणार आहे डिफरन्शिएशन बिटवीन पेस्ट अँड ऑइंटमेंट्स. तर काय डिफरन्स आहे पेस्ट आणि ऑइंटमेंटमध्ये, तर पेस्ट कंटेन लार्ज अमाऊंट ऑफ फाईनली पावडर्ड सॉलिड्स सच ॲज स्टार्च. काय तर पेस्टमध्ये दे कंटेन लार्ज अमाऊंट ऑफ फाईनली पावडर्ड सॉलिड्स सच ॲज पेस्ट. ऑइंटमेंट्समध्ये आहे दे कंटेन मेडिकामेंट विच आर जनरली डिझॉल्व सस्पेंडेड इमल्सिफाईड इन द बेस. त्यानंतर पेस्टमध्ये सेकंड आहे दे आर व्हेरी थिक अँड स्टिफ. पेस्टमध्ये काय आहे तर दे आर व्हेरी थिक अँड स्टिफ. इन केस ऑफ ऑइंटमेंट्स दे आर सॉफ्ट सेमीसॉलिड प्रिपरेशन्स. काय तर दे आर सॉफ्ट सेमीसॉलिड प्रिपरेशन्स. त्यानंतर थर्ड वन आहे दे आर लेस ग्रीसी आणि ऑइंटमेंट्समध्ये आहे दे आर मोअर ग्रीसी. त्यानंतर फोर्थ आहे दे आर लेस मॅसिरेटिंग दॅन ऑइंटमेंट्स. दे आर मोअर मॅसिरेटिंग इन ॲक्शन इन केस ऑफ ऑइंटमेंट्स अँड इन केस ऑफ पेस्ट दे आर लेस मॅसिरेटिंग दॅन ऑइंटमेंट्स. त्यानंतर म्हटलेलं आहे स्टोरेज ऑफ पेस्ट. पेस्टचे स्टोरेज कसे असायला हवे तर द पेस्ट शुड बी स्टोर्ड इन अ वेल क्लोज कंटेनर इन अ कूल प्लेस. कशा प्लेसमध्ये असायला हवं, वेल क्लोज कंटेनर विथ कूल प्लेस सो ॲज टू प्रिव्हेंट इव्हॅपोरेशन ऑफ मॉइश्चर प्रेझेंट इन पेस्ट. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे जेलीज. सेमी सॉलिड प्रिपरेशनमध्ये आपण काय काय बघितलं, फर्स्ट तर ऑइंटमेंट्स बघितल्या. त्यानंतर काय बघितलं तर पेस्ट बघितले. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे जेलीज.
मग जेलीजमध्ये काय म्हटलेलं आहे, जेलीज आर ट्रान्सपरंट ऑर ट्रान्सलुसंट नॉन ग्रीसी सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. काय आहे तर जेलीज आर ट्रान्सपरंट ऑर जेलीज आर ट्रान्सपरंट ऑर ट्रान्सलुसंट नॉन ग्रीसी सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. दे आर लेस ग्रीसी कंपेअर विथ जेल. काय म्हटलेलं आहे, दे आर लेस ग्रीसी कंपेअर विथ जेल. इफ वी कंपेअर जेलीज विथ जेल देन जेलीज आर लेस ग्रीसी दॅन जेल. अँड हाऊ जेलीज आर, इट इज ट्रान्सपरंट, translucent, non-greasy semi-solid dosage form. They are mainly used for mucous membrane, for lubricating, antiseptic purpose. त्यानंतर आहे जेलीज आर ऑल्सो यूज्ड फॉर lubricating surgical gloves, catheters and rectal thermometers. जेलीज आर यूज्ड फॉर lubricating surgical gloves. कशासाठी तर सर्जिकल ग्लोव्ज, कॅथेटर्स अँड रेक्टल थर्मोमीटर्स. त्यानंतर व्हजायनल जेलीज अँड कॉन्ट्रासेप्टिव्ह जेलीज आर ऑल्सो कॉमनली यूज. काय म्हटलेलं आहे, व्हजायनल जेलीज अँड कॉन्ट्रासेप्टिव्ह जेलीज आर ऑल्सो कॉमनली यूज. त्यानंतर आहे टाईप्स ऑफ जेलीज, मेडिकेटेड जेलीज, लुब्रिकेटिंग जेलीज, मिसलेनियस जेलीज. मेडिकेटेड जेलीजमध्ये काय म्हटलेलं आहे तर मेडिकेटेड जेलीज कंटेन्स considerable amount of water, therefore those are suitable for water soluble medicaments and used for anesthetics, antiseptics and spermicidal. काय म्हटलेलं आहे मेडिकेटेड जेलीजमध्ये, इट कंटेन्स अ कन्सिडरेबल अमाउंट ऑफ वॉटर, therefore those are suitable for water soluble medicaments and used for anesthetics, antiseptics and spermicidal. After evaporation of water they produce cooling sensation to the skin. काय म्हटलेलं आहे, आफ्टर इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर दे प्रोड्यूस कूलिंग सेन्सेशन टू द स्किन. त्यानंतर आहे लुब्रिकेटिंग जेलीज. त्यानंतर आहे मिसलेनियस जेलीज. मग त्यामध्ये आहे पॅच टेस्टिंग, यूज्ड फॉर ॲलर्जन्स विच आर अप्लाइड ऑन स्किन टू चेक दी सेन्सिटिव्हिटी, इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. काय म्हटलेलं आहे तर पॅच टेस्टिंग. तर त्या टेस्टिंगमध्ये काय केलं जातं तर ॲलर्जन्स आहे की नाही ते चेक करण्यासाठी स्किनवर अप्लाय केली जाते. टू चेक दी सेन्सिटिव्हिटी. काय चेक करण्यासाठी तर सेन्सिटिव्हिटी चेक करण्यासाठी. नेक्स्ट आहे एक्झाम्पल ऑफ जेली. तर एक्झाम्पल ऑफ जेलीमध्ये काय आहे, प्रिपेअर अँड डिस्पेन्स 100 ग्रॅम ऑफ इस्थ्यामॉल जेली. काय तर एक्झाम्पलमध्ये प्रिपेअर अँड डिस्पेन्स 100 ग्रॅम ऑफ इस्थ्यामॉल जेली. त्यामध्ये आहे इस्थ्यामॉल 2 ग्रॅम, ट्रागाकान 3 पावडर 5 ग्रॅम, अल्कोहोल 90% 10 ग्रॅम, ग्लिसरीन 2 ग्रॅम. त्यानंतर आहे वॉटर ॲड टू मेक अ जेली 100 ग्रॅम. डायरेक्शनमध्ये दिलेला आहे टू बी स्प्रेड इन अ थिन लेयर ओव्हर द अफेक्टेड एरिया. त्यानंतर मेथडमध्ये दिलेला आहे प्रिपेअर ट्रागाकांत म्युसिलेज इन ए वाइड माउथ जार, मिक्स इस्थ्यामॉल अँड ग्लिसरीन विथ स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर, ॲड इट टू द म्युसिलेज अँड शेक वेल, ॲड रिमेनिंग क्वांटिटी ऑफ वॉटर टू ॲडजस्ट द फायनल वेट अँड रिशेक, पॅक इन अ वेल क्लोज कंटेनर, लेबल अँड डिस्पेन्स. काय म्हटलेलं आहे तर पॅक इन वेल क्लोज कंटेनर, लेबल अँड डिस्पेन्स. त्यानंतर म्हटलेलं आहे फॉलोविंग जेलिंग एजंट्स आर यूज्ड. काय म्हटलेलं आहे, फॉलोविंग जेलिंग एजंट्स आर यूज्ड. मग त्यामध्ये आहे ट्रागाकांत, सोडियम अल्जिनेट, पेक्टिन, स्टार्च, जिलॅटिन, सेल्युलोज डेरिव्हेटिव्स. काय तर ट्रागाकांत, सोडियम अल्जिनेट, पेक्टिन,
स्टार्च, जिलॅटिन, सेल्युलोज डेरिव्हेटिव्ज. ट्रागाकांतमध्ये काय आहे तर इट इज कॉमनली यूज्ड फॉर दी प्रिपरेशन ऑफ लुब्रिकेटिंग मेडिकेटेड अँड कॉन्ट्रासेप्टिव्ह जेलीज. काय तर इट इज कॉमनली यूज्ड फॉर दी प्रिपरेशन ऑफ lubricating medicated and contraceptive jellies. For lubricating jellies 2 to 3%. काय म्हटलेलं आहे? इट इज कॉमनली यूज्ड फॉर दी प्रिपरेशन ऑफ lubricating medicated and contraceptive jellies. फॉर lubricating jellies 2 to 3%. किती? 2 to 3%. फॉर डर्मॅटोलॉजिकल व्हेकल अबाउट 5%. डर्मॅटोलॉजिकल व्हेकलसाठी किती तर 5%. फॉर मेडिकेटेड जेलीज 5%. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रागाकांत जेलीज आर अल्सो कॉल्ड बेसोरिन पेस्ट. काय म्हटलेलं आहे तर बेसोरिन पेस्ट. व्हेन ट्रागाकांत ॲडेड इन वॉटर इट प्रोड्यूस लंपी प्रॉडक्ट. काय म्हटलेलं आहे? When tragacanth added in water, it produce lumpy product. ज्यावेळेस ट्रागाकांत वॉटरमध्ये ॲड केलं जातं तर त्यावेळेस ते काय फॉर्म करतं तर लंपी प्रॉडक्ट. सो डिस्पर्सिंग एजंट्स लाईक अल्कोहोल, ग्लिसरीन और व्होलाटाईल ऑइल इज यूज टू गेट अ होमोजिनस प्रिपरेशन. काय म्हटलेलं आहे? सो डिस्पर्सिंग एजंट्स लाईक अल्कोहोल, glycerin or a volatile oil is used to get a homogeneous preparation. त्यानंतर नेक्स्ट आहे सोडियम अल्जिनेट. सोडियम अल्जिनेटमध्ये काय आहे तर दोज जेलीज आर यूज्ड ॲज लुब्रिकंट्स अँड फॉर डर्मॅटोलॉजिकल व्हेकल्स इन लुब्रिकंट्स 1.5 to 2% अँड फॉर डर्मॅटोलॉजिकल व्हेकल 5 to 10% सोडियम अल्जिनेट used. किती? in lubricants 1.5 to 2% and for dermatological vehicle 5 to 10% sodium alginate used. In that type of jellies alcohol, propylene glycol or glycerin used as dispersing agent. काय म्हटलेलं आहे? इन दॅट टाईप ऑफ जेलीज अल्कोहोल, प्रोपिलिन ग्लायकॉल और ग्लिसरीन यूज्ड ॲज डिस्पर्सिंग एजंट. काय म्हणून यूज केले जातात तर डिस्पर्सिंग एजंट. त्यानंतर आहे पेक्टिन. पेक्टिन इज अ व्हेरी गुड जेलिंग एजंट. काय तर पेक्टिन व्हेरी गुड जेलिंग एजंट. पेक्टिन यूज्ड इन व्हेरियस प्रिपरेशन ऑफ जेलीज इन्क्लूडिंग एडिबल जेलीज. पेक्टिन इज अ व्हेरी गुड जेलिंग एजंट. Pectin used in various preparation of jellies including edible jellies. अजून काय तर including edible jellies. It is mainly used in dermatological jellies. काय म्हटलेलं आहे? It is mainly used in dermatological jellies. कशामध्ये तर डर्मॅटोलॉजिकल जेलीजमध्ये. ग्लिसरीन इज यूज्ड ॲज ह्युमेक्टंट अँड डिस्पर्सिंग एजंट. काय म्हणून ग्लिसरीन यूज होते तर Glycerin is used as humectant and dispersing agent. Pectin jellies prepared with suitable preservatives. Pectin jellies prepared with suitable preservatives. त्यानंतर आहे स्टार्च. स्टार्च जेलीज prepared with combination of gelatin and glycerin. Starch jellies prepared with combination of gelatin and glycerin. Starch glycerin jellies prepared by heating method or fusion method. Starch glycerin jellies prepared by heating method or fusion method. Glycerin in large amount, that is 50%, may be act as preservative and humectant. काय म्हटलेलं आहे? ग्लिसरीन in large amount, that is 50%, may be act as preservative and humectant. त्यानंतर नेक्स्ट आहे जिलॅटिन.
जिलॅटिनमध्ये काय म्हटलेलं आहे तर जिलॅटिन सोल्युबल इन हॉट वॉटर, काय म्हटलेलं आहे जिलॅटिन सोल्युबल इन हॉट वॉटर 2% जिलॅटिन प्रोड्यूस जेली इन अ हॉट सोल्युशन. व्हेरी स्टिफ medicated jellies can be prepared by incorporating with 15% gelatin. Very stiff medicated jellies can be prepared by incorporating with 15% gelatin. त्यानंतर आहे such jellies melted before use and after cooling to desired temperature. It can be applied with brush on affected area. काय म्हटलेलं आहे such jellies melted before use and after cooling to desired temperature. It can be applied with brush on affected area. Those applied areas are covered with bandage. Those applied areas are covered with bandage. The dressing may be left in place after several weeks. काय तर the dressing may be left in place after several weeks. Zinc gelatin jellies is also known as Unna's paste. काय म्हटलेलं आहे झिंक जिलॅटिन जेलीज इज अल्सो नोन ॲज उन्नाज पेस्ट. त्यानंतर आहे सेल्युलोज डेरिव्हेटिव्ज. काय तर सेल्युलोज डेरिव्हेटिव्ज मिथिल सेल्युलोज अँड सोडियम कार्बॉक्झी मिथिल सेल्युलोज आर वाइडली यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ जेलीज. काय तर मिथिल सेल्युलोज अँड सोडियम कार्बॉक्झी मिथिल सेल्युलोज are widely used for preparation of jellies. Those substances produce natural and stable jellies. काय तर those substances produce natural and stable jellies. Those afford good resistance against bacterial growth. काय तर those afford good resistance against bacterial growth. Those produce strong film on the skin after drying on skin. काय तर those produce strong film on the skin after drying on skin. त्यानंतर आहे प्रिपरेशन ऑफ जेलीज. प्रिपरेशन ऑफ जेलीजमध्ये काय तर प्रिपरेशन ऑफ जेलीज यूजिंग थिकनिंग एजंट सच ॲज ट्रागाकान पेक्टिन कार्बॉक्झिमेथिल सेल्युलोज एक्सेट्रा इन ॲक्वियस व्हेकल. Preparation of jellies using thickening agent such as tragacanth, pectin, carboxymethyl cellulose, etc. in aqueous vehicle. Then triturate with medicaments until a uniform product is obtained. काय म्हटलेलं आहे ट्रायच्युरेट विथ मेडिकामेंट अंटिल अ युनिफॉर्म प्रोडक्ट इज ऑब्टेन. त्यानंतर आहे पॉलिटिसेस. त्यानंतर काय तर पॉलिटिसेस. पॉलिटिसेसमध्ये काय आहे तर पॉलिटिसेस आर व्हिस्कस सॉफ्ट वेट मासेस ऑफ सॉलिड सबस्टन्सेस ॲप्लाइड टू स्किन. पॉलिटिसेस आर व्हिस्कस सॉफ्ट वेट मासेस ऑफ सॉलिड सबस्टन्सेस ॲप्लाइड टू स्किन. त्यानंतर आहे इट इज यूज्ड फॉर रिलीफ फ्रॉम पेन, रिड्यूस इन्फ्लामेशन और ॲक्ट ॲज काउंटर इरिटंट. और what it act as counter irritant. Nowadays politices are outdated. काय म्हटलेलं आहे nowadays politices are outdated. त्यानंतर आहे in the formulation of the politices contains heavy kaolin because it acts as a carrier of heat. Because it acts as a carrier of heat. Politices is applied to the affected part after heating it in a china dish with stirring until the heat is tolerated
on the back of the hand. On the back of the hand. The melted polypieces is spread as thick film on a dressing material and applied as hot as the patient can bear it to the affected area. The melted polypieces is spread as thick film on a dressing material and applied as hot as the patient can bear it to the affected area. त्यानंतर आहे एक्झाम्पल. त्या एक्झाम्पलमध्ये आहे प्रिपेअर अँड डिस्पेन्स 100 ग्रॅम ऑफ केओलिन पॉलिटीस BPC. त्यामध्ये आहे हेवी केओलिन ड्राईड ॲट 100 अँड फाईनली शिफ्टेड 56.5 ग्रॅम. बोरिक ॲसिड फाईनली शिफ्टेड 4.5 ग्रॅम. थायमॉल 0.05 ग्रॅम. मिथिल सॅलिसिलेट 0.2 ml. पिपरमेंट ऑइल 0.05 ml. ग्लिसरीन 38.7 ग्रॅम. मेक अ पॉलिटीस. त्यानंतर डायरेक्शनमध्ये आहे स्प्रेड द वार्म पॉलिटीस ऑन अ ड्रेसिंग मटेरियल अँड ॲप्लाइड ऑन दी अफेक्टेड पार्ट. आणि कशावर ॲप्लाइड करायचे तर अफेक्टेड पार्टवर. मेथड काय तर मिक्स द हेवी केओलिन अँड बोरिक ॲसिड विथ ग्लिसरीन टू फॉर्म ए स्मूथ पेस्ट इन अ चायना डिश. Heat the mixture at 120 Celsius for 1 hour on a sand bath with occasional stirring and allow to cool. Dissolve thymol in methyl salicylate and peppermint oil. ते झालं एक्झाम्पल ऑफ केओलिन पॉलिटीस. तर हे झालं डिटेल स्टडी अबाउट सेमीसॉलिड डोसेज फॉर्म. त्यामध्ये बघितलं ऑइंटमेंट, पेस्ट, जेलीज, पॉलिटीसेस अँड इन डिटेल स्टडी अबाउट सेमीसॉलिड डोसेज फॉर्म्स. थँक्यू.